खूप छान गप्पा रंगल्या. आता हा खेळ आहे, यामध्ये पैठणी कोण जिंकणार ते ठरणार आणि मग सगळ्यात शेवटी आपण जाहीर करणार की कोणाचे गुण सगळ्यात जास्त आहेत आणि कुठला गट जिंकलेला आहे. फक्त आत्ता हा खेळ असा आहे की रुमाल आहे आणि हे छोटे छोटे मासे आहेत. एका वेळेला एक मासा घ्यायचा, त्या रुमालात पकडायचा आणि त्याला रबर बँड लावायचा. अशा पद्धतीने 2 मिनिटाची वेळ, सगळ्यात जास्त मासे अचूक रबर बँड मध्ये पकडून गुणसंख्या ज्यांची जास्त त्या ठरणार आजच्या भागातल्या होम मिनिस्टर, ज्यांना मिळणार आहे 1 2 3. वेळ सुरू झाली. सहा 5 4 3 2 1. वेळ संपली. थांबा. इथे किती आहे? इथे म्हणजे 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12. इथे 4च. मग कामोलीची गरज आहे कोणाला? सांगू घ्या ना. कारण या पिढीला खरंच गरज आहे. कारण या पिढीला आणखी पुढे जाऊन काही करायचंय. तुम्ही जे केलं ते तुम्हाला जमलं तेच इतरांना जमेल असं नाही. त्यामुळे आपण सुद्धा प्रवाहाप्रमाणे जरा त्या काळाप्रमाणे बदलायलाच पाहिजे. हो अगदी. बरं, बघूया काम वागीची गरज कोणाला आहे याचं उत्तर यामध्ये दडलेलं आहे. चला, मगाशी किती गुण होते तुमचे? 3 आणि 6 होते. आता बघूया त्यामध्येच वाढ होणार आहे. कोणाचे गुण जास्त होत आहेत ते बघूया. सून गट 7, सासू गट किती झाले? 4. एकोणीस आणि इकडे गुण आहेत 11, 17, 18, 19. ही लक्ष्मी तुमच्याकडे. अभिनंदन. चला, ही भेटवस्तू संपूर्ण सून गटाला, पण तू सगळ्यात छोटा असणारे घे. चला, तू घे. बघ, अभिनंदन. हे तुमच्यासाठी. तुम्ही साथ दिली होती उपविजेत्या गटाला आणि त्याचबरोबर पैठणीच्या खेळात आपण उपविजेता ठरलात म्हणून हे चांदीचं नाणं तुम्हाला मिळतं. आणि हे घड्याळ भेटवस्तू म्हणून तुम्हाला मिळतं आहे. वेळेवर या. चला, आजच्या भागातल्या होम मिनिस्टर ठरल्या सासूबाई तथास्तु पुणे यांच्याकडून ही पैठणी. अभिनंदन. पुन्हा आजच्या भागामध्ये सासूबाईंनीच पैठणी जिंकलेली आहे आणि हा सूनबाईंसाठी धोक्याचा इशारा आहे. खूप छान. किती नाही म्हटलं तरी दोघींचं एकमेकींवरती असलेलं खूप प्रेम आणि तुझं माझं जमेना, तुझ्या वाचून करमेना, ही भावना, हे प्रेम आणि असंच असतं आणि म्हणूनच संसार खूप सुखाचा होतो. चला, आजचा भाग इथे संपतो आहे. पुन्हा भेटणार पुढच्या भागात. कारण मी आता उत्सुक आहे की पुढच्या भागात सासूबाईंनी ही जी घोडदौड सुरू केलेली आहे पुढच्या भागात सुद्धा कायम राहणार की त्याला सुनबाई छेद देणार. यासाठी पाहायला विसरू नका होम मिनिस्टरचा पुढचा भाग. पाहत राहा होम मिनिस्टर, फक्त झी मराठी. नमस्कार.